नमस्कार. आज जरा सकाळ वेगळीच झालेली. नेहमीप्रमाणे डब्बा बनवायला गेली सकाळी, तर छोटंसं असं झुरळ दिसलं. मी म्हटलं याची साफसफाई आधी करून घेते. तर साफसफाई केली. न्यूजपेपर संपलेले म्हणून मुलांचं नोटबुक होतं, त्याचे पेज आतरून घेतले बघा तिथं खाली आणि 7-8 लवंग पण ठेवले. कापूर असला तर कापूसमध्ये गुंडाळून कापूर ठेवू शकतो. नाहीतर आपण तमालपत्र किंवा लवंग असतात बघा, लवंग आणि तमालपत्र असं एकत्र करून ठेवलं तर त्याचा उग्र वासाने ना झुरळ येत नाहीत बघा. आता याच्या खाली पण साफ करून घेतलं आहे मी बेसिंग खाली आणि छान असं वास येण्यासाठी तिथं कणफट असते, कणफट कापसावर घातले आणि गोळा करून ठेवून दिला आहे. म्हणजे त्याचा छान असा वास येतो मग तिथं. तर छान घराची साफसफाई तर झाली आहे. आता भाजी आणलेली रात्री, तर भाजी व्यवस्थित भरून घेते म्हटलं डब्यांमध्ये. तर बाकी भाज्या धुवून ठेवून दिल्या आहेत, पण लसूण वगैरे संपलेला याच्यात, तर मग मी ते भरून ठेवते. या डब्याला थोडंसं खाली मॉइश्चर पकडतं आहे. टिश्यू पेपर आथरायचा, मॉइश्चर एवढं दिसत नाही बघा, मग व्यवस्थित राहते. तर छान असं हा डबा उपयुक्त आहे बघा. आणायचं असेल तर नक्की आणू शकता. एकदम मस्त आहे. बाकी डबे कसे मी कुणाल त्यांना असं पेन्सिल वगैरे काहीतरी ठेवायला, पेना ठेवायला ते यूज करायला दिलेत. मला ते काही आवडत नाही तेवढे, कारण त्या डब्यांमध्येच खूप असं मॉइश्चर पकडून घेतात भाज्यांना. ह्या डब्यामध्ये एवढं नाही. ह्या डब्यामध्ये एकदम सगळं पण भेटते, उपयुक्त पण आहे बघा. कोणाला ऑर्डर करायची असेल तर मी Meशोवरनं केला आहे बघा. तर छान आहे. एकदम सगळं एका ठिकाणी भेटून जातं आहे. तर हे तर सगळं भरून झालं आहे. आता पालक पनीर बनवायचं होतं. पालकला मी स्वच्छ असं धुवून ठेवलं आहे आधी आणि आता पालकला मी तेलामध्ये शिजवून घेणार बघा. म्हणजे तेलामध्ये शिजवलं की मग त्याचा कलर असं जात नाही आणि आपलं ग्रीन अशी छान अशी पालक पण दिसते. तर भाजी तर एकदम मस्त बनलेली हॉटेल स्टाईलसारखी. नक्की करून बघा. आणि याच्यासोबत कुणाला अशी मक्याची भाकर आवडते, चपाती आवडते, तर मक्याची चपाती तरी व्यवस्थित झाली नव्हती, कारण मका पिसून भरपूर दिवस झालेत, तर त्याची वळत नव्हती. त्याच्यात गरम पाणी घालून पण चपाती करून बघितली, खरं व्यवस्थित नाही झालेली, थोडी तुटलीच ती. आणि घीचं गडबडच झाली. घी व्यवस्थित निघत नव्हतं, त्याची जास्त बेरीज निघाली बघा. पार्सल पण आलेलं एक, तर ते नंतर ओपन करते, तुमच्यासोबत शेअर पण करणार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.